जनार्दनी एकनाथ खांब दिदला भागवत, तुका झालाचे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले. महाराष्ट्रामध्ये 13व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाचा, वारकरी धर्माचा, वारकरी पंथाचा पाया घालण्याचं काम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आपल्याला या अभंगातून किंवा या ओवीतून आपल्याला दिसून येतं. आणि संत ज्ञानेश्वरांनी पाया घातलेल्या या वारकरी धर्माची पताका संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर, त्याचबरोबर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम या संप्रदायातील विविध संतांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. वारकरी संप्रदायातील लोक, त्याचबरोबर त्या ठिकाणी या पंथाला मानणारे लोक आजच्या दिवशी म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशी ते कार्तिक वद्य षष्ठी या दरम्यानच्या कालावधीमध्ये आळंदी येथील संत ज्ञानेश्वरांनी इंद्रायणी नदीकाठी ज्या ठिकाणी समाधी घेतली, या ठिकाणी त्यांचं मनोभावी दर्शन घेऊन हा जो या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा जो संजीवन समाधी सोहळा आहे तो साजरा करतात. अवघ्या वयाच्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली आणि याच्या स्मरणार्थ हा जो दरम्यानचा कालावधी आहे त्रयोदशी ते षष्ठी हा संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी सोहळा म्हणून या संप्रदायातर्फे अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. गोदावरी नदी किनारी असणाऱ्या पैठण जवळील आपेगाव या छोट्याशा गावी विठ्ठलपंत कुलकर्णी राहत होते. मुळात तर जन्मताच ते विरक्त आणि संन्यासी प्रवृत्तीचे होते आणि पुढे त्यांनी संन्यासाश्रमामध्ये प्रवेश केला. त्यांच्या गुरूंना ज्यावेळेस कळलं की विवाहित असूनही त्यांनी संन्यासाश्रम या ठिकाणी स्वीकारलेला आहे, त्यावेळेस त्यांच्या गुरूंनी गृहस्थाश्रम पूर्ण कर आणि मग संन्यासाश्रमामध्ये प्रवेश कर म्हणून परत त्यांना गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्यासाठी आदेश दिला. आणि इथेच या ठिकाणी समाजातील कर्मठ लोक जे आहेत किंवा समाजामध्ये या ठिकाणी धर्माचे अभ्यासक म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा कर्मठ लोकांच्या मध्ये किंवा समाजामध्ये हाहाकार उडाला. कारण संन्यासाश्रमामधून परत गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणं ही गोष्ट धर्माच्या दृष्टीने, तत्कालीन समाजाच्या दृष्टीने निषिद्ध किंवा अतिशय धर्माविरुद्ध आचरण किंवा धर्मावर प्रहार किंवा धर्मावर घाला घालणे अशा प्रकारची होती, अशी त्यावेळेच्या लोकांची समजूत होती. आणि व्हायचं तेच झालं. विठ्ठलपंतांना गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई ही 4 अपत्ये झाली. मात्र या 4 अपत्यांना, त्याचबरोबर विठ्ठलपंतांना त्यांची पत्नी रुक्मिणी देवी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला समाजाने वाळीत टाकलं, त्यांची हेटाळणी केली. या लहान मुलांची मुंज करणं देखील त्या काळच्या ब्राह्मणांनी त्या ठिकाणी मुंज करण्यास देखील नकार दिला. त्यांना त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं. त्यांना समाजातील कोणत्याही कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलं जात नव्हतं. त्यांच्याशी कोणी भाष्य करत नव्हतं. अशा प्रकारे या कुटुंबाला खूप त्रास या ठिकाणी देण्यात आला समाजाकडून, तत्कालीन कर्मठ लोकांच्याकडून. म्हणजे जे धर्माचा अभ्यास करतात असा अहमभाव किंवा ढोंगी भाव ज्यांच्या वर्तनामध्ये होता अशा लोकांच्याकडून. आता मग याच्यावर उपाय काय, अशी विठ्ठलपंतांनी ज्यावेळेस या लोकांच्याकडे विचारणा केली त्याच्यावर एकच उपाय या लोकांच्याकडून सांगण्यात आला, तो म्हणजे देहदंड. तुम्ही स्वतःला देहदंडाचं प्रायश्चित्त करून घ्यायचं, तरच तुम्ही या पापातून मुक्त होऊ शकाल. आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्यावर योग्य संस्कार व्हावे, धर्माचे योग्य संस्कार व्हावेत, मुलांना समाजामध्ये मिसळून घ्यावं म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी या उभयंतांनी आपलं या ठिकाणी गोदावरी नदीमध्ये देहावसान केलं किंवा आपला प्राणत्याग केला. मात्र एवढं करूनही या मुलांना पुढेही समाजानं या ठिकाणी लवकर मिसळून घेतलं नाही किंवा पुढे देखील त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक या ठिकाणी हेटाळणीचे प्रसंग आले. अगदी अन्न, पाणी यासारख्या मूलभूत गरजांपासूनही या मुलांना दूर ठेवण्यात आलं. पुढे ज्ञानेश्वरादी भावंडांनी पैठणला जाऊन पैठणला गेले ते, पण तिथेही त्यांच्या वाटी हेटाळणी झाली. कारण त्यांचा असणारा शास्त्राचा प्रगाढ अभ्यास असेल किंवा वेद उपनिषदांचा त्यांनी केलेला अभ्यास असेल, त्यांची कुशाग्र बुद्धी असेल, इतक्या लहान वयात त्यांनी जे आत्मज्ञान प्राप्त केलं होतं याच्यावर तत्कालीन जे ब्राह्मण होते किंवा तत्कालीन कर्मठ लोक होते, जे वयस्कर होते, त्यांना या लहान मुलांनी वेदांचं इतकं अध्ययन करून वेदांचं ज्ञान जगाला समाजाला सांगणं हे त्यांना रुचलं नाही आणि तिथून पुढे देखील या भावंडांचा खूप छळ झाला. मात्र इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी
मराठी भाषेमध्ये अत्यंत रसाळ, अत्यंत अमृततुल्य अशी त्याला म्हणता येईल अशी अनेक या ठिकाणी रचना केल्या. कारण त्यांनी प्रणच केला होता की माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंकते, ऐसी अक्षरे रसिके मेळविना. म्हणजे माझ्या मराठी भाषेमध्ये मी इतक्या सुंदर काव्यरचना करेन, मी इतकी रसाळ शब्दरचना करेन की अमृतासोबत जरी त्याची पैज लागली तरी माझी मराठी भाषा जिंकेल. इतकी मी उत्कृष्ट अशा रचना या मराठी भाषेमध्ये निर्माण करेन. आणि याचाच परिपाक म्हणजे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी रचलेला त्यांचा पहिला ग्रंथ म्हणजे संत ज्ञानेश्वरी. इसवी सन 1290 मध्ये प्रवरा नदीकाठी असलेल्या नेवासे या ठिकाणी एका छोट्या मंदिरामध्ये खांबाला टेकून बसून संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर भाष्य केलं किंवा भगवद्गीतेवर टीका केली. आणि श्री सच्चिदानंद बाबा या त्यांच्या शिष्यांनी दिसून येतं, जिला आपण भावार्थ दीपिका असं देखील म्हणतो. आणि या ज्ञानेश्वरीच्या शेवटी संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण जगासाठी या ठिकाणी पसायदान किंवा संपूर्ण जगासाठी दान मागितलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांची दुसरी आणि महत्त्वाची रचना म्हणजे अमृतानुभव. ही त्यांची स्वतंत्र अशी रचना असलेली आपल्याला दिसून येतं. मराठी भाषेमध्ये मैलाचा दगड ठरेल अशी ही अमृतानुभव रचना, जिला चिदविलासवाद असं देखील म्हटलं जातं. यानंतर संत ज्ञानेश्वरांनी पुढे तिसरी रचना केली ती म्हणजे चांगदेव पासष्टी. त्यावेळेस लोकांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना त्रास देण्याची कोणतीही संधी सोडली नव्हती. त्यातलीच एक होते ते म्हणजे चांगदेव नावाचे हठयोगी, ज्यांनी धर्माचा, वेदाचा, उपनिषदांचा खूप अभ्यास केला होता. ते स्वतःला प्रकांड पंडित समजत होते. त्यांना असं वाटत होतं की माझ्या इतका गाढा अभ्यासक धर्माचा कुणीही नाहीये, कुणीही माझ्या इतकं या ठिकाणी हुशार नाहीये असं त्यांना वाटत होतं. आणि त्यांच्यापर्यंत संत ज्ञानेश्वरांची कीर्ती पोहोचली. मग त्यांना ज्ञानेश्वरांचा हेवा वाटू लागला. इतका हा लहान मुलगा इतक्या कमी वयात काय सांगतो. आणि मग त्यांनी ज्ञानेश्वरांच्यावर या ठिकाणी चिखलफेक करायला सुरुवात केली. आणि मग इतका गर्व त्यांना चांगदेव हठयोगींना वाढला त्यांचा की त्यांनी ज्ञानेश्वरांची अगदी निंदा नालस्ती करायला सुरुवात केली. त्यावेळेस चांगदेवांचं गर्वहरण करण्यासाठी 65 ओव्यांचं पत्र ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना लिहिलं. आणि हे पत्र वाचून इतक्या कमी वयामध्ये या ठिकाणी त्यांची कुशाग्र बुद्धी ज्ञानेश्वरांची किंवा त्यांचा असणारं धर्माविषयी आगाढ ज्ञान, त्यांचा अभ्यास पाहून चांगदेव या ठिकाणी त्यांना स्वतःची लाज वाटली. आणि खरंच ही व्यक्ती जी आहे ती काहीतरी महान आहे, वेगळी आहे याची त्यांना जाणीव झाली. आणि मग त्यांनी काय केलं तर ज्ञानेश्वरांची पुढे माफी मागितलेली आपल्याला दिसून येते. आणि हे चांगदेव रावणे चांगदेवांना लिहिलेलं 65 ओव्यांचं जे या ठिकाणी पत्र आहे तेच म्हणजे चांगदेव पासष्टी ग्रंथ आपण या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची रचना आपण पाहतो. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांचं पुढे हरिपाठाचे अभंग त्यांनी रचले. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाचे अभंग फार महत्त्वाचे मानले जातात. ईश्वराचं नामस्मरण करण्यासाठी, ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी, सतत ईश्वराचं नाव तोंडामध्ये राहावं म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये किंवा वारकरी संप्रदायांना ऊर्जा मिळवून देण्याचं काम कोण करतं तर हरिपाठाचे सकारात्मक ऊर्जा या हरिपाठाच्या अभंगातून वारकरी लोकांना मिळत असलेली आपल्याला दिसून येते. वारकरी संप्रदायातील अनेक लोकांनी संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, तुकाराम यासारख्या अनेक संतांनी हरिपाठाच्या अभंगाची या ठिकाणी रचना केलेली आहे. मात्र संत ज्ञानेश्वरांचे अभंग जे आहेत ते अतिशय रसाळ आणि सर्वत्र गायले जातात. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी यासारखा या ठिकाणी हरिपाठाचा अभंग असेल किंवा देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या यासारखे अनेक हरिपाठाचे अभंग आहेत जे सर्व वारकरी संप्रदायातील लोकांच्या तोंडी अगदी सहज या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसून येतात. अशा अनेकविध रचना करून मराठी भाषेमध्ये अत्यंत रसाळ असे साहित्य निर्माण करणारे संत ज्ञानेश्वर यांनी मात्र वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला. इंद्रायणी नदीकाठी या ठिकाणी आळंदी इथे त्यांनी जिवंत समाधी घेतली. आणि हा ज्ञानसूर्य मावळल्यानंतर लगेच 1 वर्षाच्या या ठिकाणी अंतरावर त्यांचे जे इतर बंधू असतील निवृत्तीनाथ, सोपानदेव, त्यानंतर मुक्ताबाई असेल यांनी देखील आपली इहलोकीची यात्रा संपवलेली आपल्याला दिसून येते. असा या ज्ञानाच्या महासागराला किंवा ज्ञानाच्या या ठिकाणी सूर्याला त्यांच्या या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त मी वंदन करते आणि माझं मनोगत या ठिकाणी मी थांबवते. यानंतर